पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पवार एकत्र आले आहेत। शरद पवार आणि अजित पवारांनी युती केली, मात्र भविष्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। कारण अजित पवारांच्या बॅनरवर थेट शरद पवारांचाच फोटो दिसलाय आणि त्यावरून दादांनी एक सूचक वक्तव्य केलंय। पाहूयात। तुझ्या तोंडात साखर पडू, तुझ्या तोंडात साखर पडू। अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं। कोणी एकत्र येऊच नाही यांच्याशिवाय असं काही कायदा आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे, मात्र ही युती केवळ महापालिकेसाठी नसून भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या अनुषंगानं चर्चा सुरू झाली आहे। आणि त्याला कारण ठरलंय अजितदादांचं एक वक्तव्य। पुण्यातील युतीनंतर राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवारांसोबत शरद पवारांचा फोटो झळकला। पत्रकारांनी हाच धागा पकडून अजितदादांना एक सवाल केला, भविष्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसणार का असा प्रश्न करताच दादांनी आपल्या खास शैलीत काय उत्तर दिलंय तुम्हीच बघा। तुझ्या तोंडात साखर पडू, तुझ्या तोंडात साखर पडू, तुझ्या तोंडात साखर पडू। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत शरद पवार हे आमचं दैवत आहे, राजकारणात त्यांनीच आम्हाला घडवलं असं म्हटलंय। मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आणि केंद्रात एनडीए बरोबरच राहणार असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं। आम्ही सगळ्यांनी वेगळी भूमिका घेतली, वस्तुस्थिती ती खरी आहे, आम्ही कधी नाकारलं नाही। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एनडीएचे घटक म्हणून आम्ही काम करणार आहोत। पण आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल आम्ही नेहमीच ते आमचं दैवत आहेत, त्याने आम्हाला राजकारणामध्ये ताकद शक्ती घडवलेलं आहे। हे मधल्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळी भूमिका घेतली, त्यावेळेला नेहमी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं होतं। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी मात्र अजितदादांनाच एक सल्ला दिला। अजित पवारांनी शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादीत सामील व्हावं असं राऊतांनी म्हटलं। तर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर पेढे वाटले जातात, दोन्ही पवार एकत्र आले तर येऊ द्या असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं। अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे। मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे, मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे। पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले। उद्धव साहेबांना राजसाहेब एकत्र येतात, त्याच्यावर काही चर्चा होत नाही का? त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात। मग शरद पवार आणि अजितदादा एकत्रित आले, त्यांची काय रणनीती ते ठरेल, परंतु कोणी एकत्र येऊच नाही यांच्याशिवाय असं काही कायदा आहे का? म्हणून त्यांना एकत्र येत असेल तर येऊ द्या, नंतर राजकारणामध्ये काय घडामोडी होतील यावर त्याच्यानंतर चर्चा आणि मंथन होईल। महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असल्या तरी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखून युती केल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर अजित पवारांनी संकेत दिले असले तरी ते भविष्यातही एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याची चर्चा यापूर्वीही अनेकदा झालेली आहे, मात्र आता दस्तूरखुद्द अजित पवार यांनीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीनं संकेत दिलेले आहेत। त्याचमुळे भविष्यात कोणत्या अटी शर्तीवर हे दोन पक्ष एकत्र येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।